अहो सांगा की काय ना काय तुम्हासनी पोराशी दोन शब्द बोलायला हा सुचलेला असता ठाव आहे मला, पण तुमच्या पोरापर्यंत पोचाया भुवी तुमच्या रस्त्यात आडवी उभी आहे बघा. तिला डावलून तुमच्या हाताशी तुमचं पोरग नाही लागणार, समजून घ्या जरा. तुमच्या मुलाचं सुख आणि भुवी वेगळं नाही तो, एकमेकांशी जोडले गेले. भुवी हिरेला पेटली ना का तिला अडवणं अवघड असतं बघा. तुमच्या पोराचा विचार करा म्हणते मी. ऐका की त्याचा जीव अडकलाय त्या पोरीमध्ये. मास्तरीन बाई चांगली पोरगी आहे, तुम्ही तर पाहिले ना तिला, आपल्याकडे आली होती ना. मग अधिपती आठवली ना मग, आवडली ना. त्याचा जीव आहे तिच्यावर. पण तुम्हासनी मध्यस्थी करायला लागेल बघा, नाहीतर भुवी जुळायच्या आधी असं काही तोडून टाकल की पुण्यांदा कधी जोडताच येणार नाही बघा. अरे देवा, म्हणजे समजा खर्च शाळेनच केलाय की. ऐका ताई, हे म्हणजे लूटच झाली. माती मऊ लागली की कोपऱ्यानं खणत्यात ते हे. मावशी तुम्ही काही बी बोलू नका सा अधिपती. ऊस गोड लागला की मुळापासून खायचा काय? मॅडम आय एम सॉरी, खरंच सॉरी, पण मला यातलं काहीच माहित नव्हतं. अधिपती तुम्ही बोला ना काहीतरी. हा आमचा फॅमिली मॅटर आहे, तू मध्ये बोलू नकस. मॅडम तुमच्या मॅटर मध्ये मी पडणारच नाही, पण सहलीची चूक माझी आहे. चूक आमची आहे मास्तरीनबाई. आम्ही आई म्हणून कमी पडलो. आमच्या नात्यात विश्वास नाही, आमच्या मायेत खोट आहे. सगळी चूक आमची आहे. मॅडम पाणी डोसक्यावरून गेलंय. अधिपती आज जे तुम्ही केलंय ते आमच्या मनाला लय लागलंय. जायचंय तुम्हाला सहलीला, जाव, खुशाल जाव. आम्ही तुम्हासनी अडवणार नाही. आमच्यात ती ताकदच नाही. पण एक लक्षात ठेवा, ह्यो शेवटचा घाव आहे. आता तुम्ही ठरवा तुम्हासनी काय करायचंय ते. बसचा ड्रायव्हर म्हणून तुम्हाला सहलीला जायचंय का अधिपती म्हणून आमच्या संग घरी यायचंय? बाकी आमच्या हातात काय बी नाही, निर्णय तुमच्या हातात आहे. आम्ही तुम्हासनी 5 मिनिटं देतोय. 5 मिनिटात जर का तुम्ही गाडीत आला नाहीत तर आम्ही घरी निघून जाऊ. आणि ओंक्या, कुणाचं देणं बाकी ठेवू नकोस, पैसे देऊन टाक. ऐका की थोडं धोरणीपणानं वागण्यातच शांतपणा आहे. आता मी काय लय शिकलेली नाही, तुमच्याबद्दल माया वाटते म्हणून बोलते ना. विचार करा की जरा. मला सांगा, भुवीला अधिपतीपासून तोडण्यासाठी काही कमी प्रयत्न केलेत का तुम्ही? पण तुम्हाला यश आलं नाही. तेव्हा तर एवढासा होता तो, आता हट्टा कट्टा कडी झालाय त्यो. 4 पैलवानांना ऐकणार नाही असा झालाय त्यो. बापाची चप्पल पोराच्या पायी यायला लागली की बापानं पोराचा मित्र व्हावा असं म्हणते. विचार करा जरा. तुमचा मुलगा तुम्हाला पाहिजे असेल ना तर तो भुवी सकट येणार.
आणि तुमच्या मुलाचं सुख तुम्हाला पाहिजे असेल तर भुवीला तुम्हाला जवळ करावं लागेल बघा. आता स्वतःच्या नाही, पोराच्या आयुष्याचा विचार करा. नको असलेली बाई बायको म्हणून जवळ आली ती काय होतं याचा अनुभव आहे तुम्हाला. आता तेच रडकणं अधिपतीच्या आयुष्यात नको ना. मग आता मागचं समजा विसरून जाते. भुवीला माफ करा आणि आपली मना. आता पोराचं सुख तुमच्याच हातात आहे बघा. आता तेच रडगाणं पोराच्या आयुष्यात नको आहे की नाही. गोविंद ये उचल समद. अरे थांबा पोरांनो, थांबा थांबा थांबा, गप्प बसा गप्प बसा. होईल होईल, चालू होईल, बस गप्प बसा. काय झालंय? भुवनेश्वरी मॅडम आल्यात वाटतं. अच्छा, भुवनेश्वरी मॅडम आल्यात. बापरे. हे थांबा, हे थांबा, गप्प बसा, गप्प बसा, गप्प बसा, गप्प बसा. थांबा थांबा, मी जाऊन बघून येते. सर, काय झालं हो? काही नाही, कधी सुटणार बस? माहित नाही. तुम्ही जा भुवनेश्वरी मॅडमकडे. आणि पोरासने काय सांगायचं? ते मी बघते ना, मी सांगते मुलांना समजावून. आणि सहल काय आत्ता रद्द झाली नंतर होऊ शकते, पावसाळा अजून संपला नाही ना. नाही हो, आता अशी अर्ध्यातनं कॅन्सल केली तर पोरांचं सगळं मूड जाईल माहिती आहे काय. कसली खुश आहेत ती, काय सांगणार तुम्ही त्यासनी? मी सांगेन त्यांना काहीतरी. तुम्ही नका काळजी करू, तुम्ही जा आता. ऐका माझं, तुमच्या आई जास्त महत्वाच्या आहेत. आपण आधीच चूक केली आहे. त्या नको म्हणत होत्या तरी आपण सहल ठरवली. आणि तुम्ही बस चालवणार म्हटल्यावर मी नको म्हणायला हवं होतं, मी विरोध करायला हवा होता. पण मुलांच्या उत्साहात माझ्याही लक्षात आलं नाही. त्यांचंही म्हणणं बरोबर आहे. तुम्ही बस चालवणं चुकीचंच आहे. भुवनेश्वरी मॅडमचा मुद्दा बरोबर आहे. तुम्ही मालक आहात, ट्रस्टी आहात. तुम्हाला असं गृहीत धरणं योग्यच नव्हतं. तुम्ही काही सामान्य माणूस नाही आहात. सामान्य नाही तर काय, सामान्यच आहे की मी. मी काय ढगातनं पडलोय काय? मला काय डोसकर 2 शिंगा आहेत, मागे 1 शेपूट आहे, 2 कान 2 डोळे, 1 डोसकं 1 दिल असलेला सामान्य माणूस आहे मी. मन मग ते मी काय म्हणलं मग? तेच ते नाही, अर्थ तो होत नाही आणि मुळात मुद्दा तो नाही. आता जाऊ दे, मुद्दा तुम्ही काढला. खरं तर माझं असं म्हणणं आहे अधिपती की तुम्ही आता त्यांच्याकडे जा. पण अशी रद्द कशी करणार अर्ध्यातनं? त्याला काय झालं? सहल आत्ता रद्द केलीये, पण नंतर अरेंज करू ना. नाही, असं नाही अर्ध्यातनं कॅन्सल करू शकत. एवढं सगळं मॅनेज केलंय आणि मीच माघार घ्यायची म्हणल्यावर कसं वाटतंय? आयुष्य आहे अधिपती, असं होतं आयुष्यात. मुलांना पण कळलं पाहिजे ना, आपल्याला जेव्हा जे हवं तेव्हा ते मिळेलच असं नाही. हे बघा, आपण शिक्षणात एक शिकवतो बरोबर, पण आयुष्यात ह्या ज्या अनपेक्षितपणे गोष्टी घडतात त्या पण शिक्षणाचा एक भागच आहेत ना. मुलांनाही कळेल, तडजोड करावी लागते, परिस्थितीनुसार ऍडजस्ट करावं लागतं. तुम्ही काळजी करू नका, मी मुलांना समजावून सांगते. आणि ती पण नाही चिडणार, मी समजावते त्यांना. तुम्ही आत्ता भुवनेश्वरी मॅडमकडे जा, ते जास्त महत्वाचं. त्या वाट बघत असतील. नाही हो, माझी चूक झाली माहिती का. मी ना अगोदर सांगायला पाहिजे होतं आई साहेबांनी, मी सांगितलं नाही. आणि त्या तुमच्यावर चिडल्या नाहीत बरं काय, सहलीवर शाळेवर पोरांवर नाही चिडल्या त्या. मला माहिती आहे की मी त्यासनी सांगितलं होतं सहल जाणार आहे, तेव्हा काय बोलल्या नाहीत मला त्या. नंतर ओके म्हणल्या होत्या, जाऊ दे म्हणल्या होत्या. पण आता ना मी शानपणा केला, मी त्यासनी न सांगता घरातनं निघलो ना, म्हणताना त्या चिडल्यात, मला माहित आहे. हा, हे बाकी चुकलं तुमचं. आपल्या पालकांना आपल्याबद्दल सगळं माहित पाहिजे. हा, ते आहे, चूक झाली माझी. बरं जाऊ दे, तुम्ही आता जास्त वेळ घालवू नका बोलण्यामध्ये. ते अजून चिडायच्या, तुम्ही त्यांच्याकडे जा. हे बघा अधिपती, तुम्ही भुवनेश्वरी मॅडम पाशी गेलात की त्या शांत होतील. आणि शांत माणसाला समजावणं सोपं असतं, हो की नाही? प्लीज जा त्यांच्याकडे, लवकर जा. मुलांचं मी बघते, आपण नंतर बोलू. काय झालं? कुठल्या मातीच्या बांधलायचा तुम्ही? काय?
चल. हा. पुढच्या 10 सेकंदात धाकलं सरकार आलं नाही तर गाडी काढ. काय झालं मॅडम? सहल रद्द झाली का? ए मुलांनो शांत बसा रे, शांत बसा जरा, शांत बसा. सर कधी जायचं आपण? मॅडम मग कधी जायचंय? जाऊ रे. सर आपलं आता जायचं काही खरं दिसत नाहीये. हो ना, भुवनेश्वरी मॅडम तर अधिपती सरकारांना घेऊन गेल्या. अहो मॅडम, अक्षरा मॅडम आल्या ना, ते कळलं आपल्याला सगळं. नका काळजी करू. अक्षरा मॅडम आल्याच. मॅडम काय झालं? हो ऐका ऐका, शांत व्हा, शांत व्हा सगळे. आपण जाणार आहोत ना? हे बघा, आपण वर्षा सहल अरेंज केली होती, पण आता काही तांत्रिक कारणामुळे आपल्याला ती रद्द करावी लागते. काय सहल रद्द? पण कारण काय? अहो एवढी प्लॅनिंग केली अधिपती सरांनी आणि आता सहल रद्द? भुवनेश्वरी मॅडमनी मनाई केली का की त्या सहल रद्द करण्यासाठीच आल्या होत्या? नाही नाही, त्यांना काहीतरी अडचण होती म्हणून आल्या होत्या त्या. पण सहल का रद्द? आपल्याकडे ड्रायव्हर नाही ना, म्हणून सहल रद्द झाली. अधिपती सर होते ना? मॅडम पण ते काही ड्रायव्हर नाही. पण मग आता सहल? अजून पावसाळा संपला नाहीये. हा, आपण सहल काढू नंतर, आपण नक्की सहल काढू. आता आपल्याला कधी जायचं? उशीर होते एकतर आपल्याला. अगं पण सहल नंतर कधी प्लॅन करणार? आता आपलं सगळं ठरलेलं आहे, तर जाऊन येऊ ना जवळ तरी. मॅडम पण आपल्याकडे ड्रायव्हर नाही, आपण कसे जाणार? भुवनेश्वरी मॅडम चिडल्या होत्या का खूप?
नाही, त्यांना सहलीचा प्रॉब्लेम नव्हता. अधिपतींना जावं लागलं अर्जंट, म्हणून आपण जात नाही आहोत सहलीला. अगं पण का गेले ते? एवढं काय अगदी कारण आहे? माहित नाही, काहीतरी पर्सनल असेल. असं कसं विचारणार? हो अहो, शाळेचे मालक आहेत ते, त्यांना कसं विचारणार आपण? आणि तसंही पावसाळा अजून सुरू आहे. आपण काढू ना सहल नंतर, नक्की काढू. पण मुलांचा हिरमोड होईल ग. मी बोलते त्यांच्याशी. अगं पण अक्षरा, हे सगळं चुकीचं आहे ठरवून रद्द करणं. मॅडम नको ना, नको प्लीज. आपण आत्ता नको बोलायला, मुलांचं मत नको, नंतर बोलू. यार आपल्याला जायचंय. मुलांनो माझं 2 मिनिट ऐकाल प्लीज. हा, तुम्ही जर आत्ता ऐकलत ना तर पुढच्या महिन्यात आपण नक्की सहल प्लॅन करू. हे बघा, अधिपतींनी आपल्यासाठी खूप काही केलंय. इतकं केलं की ते आपल्या बरोबर ड्रायव्हर म्हणून सहलीला यायला पण तयार झाले होते, हो की नाही? हो. त्यांनाही त्यांच्या आयुष्यात काहीतरी व्याप असतात, हो की नाही? आपल्याला ड्रायव्हर काकांनी दगा दिला म्हणून आपण सहलीला जाऊ शकत नाही. ह्यामध्ये अधिपतींची काहीही चूक नाही. त्यामुळे आपण अधिपतींवर अजिबात रागवता कामा नये. अधिपतींनी आपल्यासाठी एवढे प्रयत्न केले. आज ते आपल्या बरोबर येऊ शकले नाहीत कारण त्यांना काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम आला. आता ज्या व्यक्तींनी आपल्यासाठी एवढं केलंय त्या व्यक्तीचा पर्सनल प्रॉब्लेम समजून घेणं ही आपली जबाबदारी आहे, हो की नाही? आणि त्यांच्या घरी इमर्जन्सी आली म्हणून ते येऊ शकले नाही. त्यांच्या परीने त्यांनी खूप प्रयत्न केले. आणि इमर्जन्सी काही सांगून येत नाही. आपल्याला इमर्जन्सीला प्राधान्य द्यावंच लागतं. अधिपतींच्या घरी इमर्जन्सी आली म्हणून आपल्याला ही सहल रद्द करावी लागते. पण ह्या सगळ्यामधून आपण एक धडा शिकलोय आज. तो धडा काय आहे? तर आपण जे ठरवू ते तसंच होईल याची काही गॅरंटी नसते. आपल्याला जे हवं ते त्यावेळी आपल्याला मिळेलच याची काही खात्री नसते. आणि म्हणून आपल्याला नेहमी परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं. आलं लक्षात? त्यामुळे आता आपण सगळ्यांनी आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊया. आणि सगळ्यात महत्वाचं, हसत मुखाने जुळवून घेऊया. मी वचन देते तुम्हाला सगळ्यांना, पुढच्या महिन्यात आपण नक्की सहल प्लॅन करू. हा, आता एकदा सगळ्यांनी मला सांगा, तुम्हाला चालेल? चालेल. थोडं जोरात. चालेल. हा, आता हसत सांगा. चालेल. व्हेरी गुड. परत एकदा. चालेल. तुम्हाला वाटतंय तसं नाही आहे. आम्हाला काय वाटतंय हे तुम्हाला ठाव आहे? मला कळतंय. तुम्हाला कळतंय असं तुमच्या वागण्यावरून तरी वाटत नाही. पण मी ना बस आता नको. आई साहेब, ओ आई साहेब, बोलणार नाही का तुम्ही आमच्या संग? चिडू नका सकी. नाही, आम्ही चिडलो नाही आम्ही. मग बोला बोला ना, का झालायचा बोला की. धक्का बसलाय आम्हाला. धक्का? तुम्ही आमच्याशी खोटं बोलायला लागलाय. धक्का बसलाय. नाही हो, खोटं नाही बोलत. मग काय होतं तुमचं वागणं? बघा, मी जे काय केलं की नाही, माझा हेतू काय सुद्धा चुकीचा नव्हता. तुमचा हेतू चुकीचा होता की बरोबर हे नंतर ठरवू. पण तुम्ही खरं बोललात की खोटं हे जास्त महत्वाचं आहे आमच्यासाठी. नाही अधिपती, तुम्ही आमच्या संग खोटं बोललासा. अहो, आपण फॅमिली आहोत. काय वाटलं तुम्हाला? तुम्ही त्या पोराठोरांना अन्नदान केलं असतं तर आम्ही काही तुम्हाला नाही म्हणलं असतं? तुम्ही त्या बशीसाठी पैसे खर्च केले असते तर काय आम्ही तुम्हाला अडवलं असतं काय? हा, काय वाटलं तुम्हाला? का गरज पडली तुम्हाला खोटं बोलण्याची? मी म्हणलं उगाच विषय वाढवाय नको म्हणता मी काय बोललो नाही. पण विषय वाढला का नाही? हा, जाऊ दे की, चुकलं की. सॉरी आई साहेब. तुम्ही सहलीला निघाला, आम्हाला सांगायची गरज नाही वाटली? हा, घरात कोणी विचारणार नाही असं वाटलं काय? मनात आलं की निघाले? तसं नाही, मी तुम्हाला फोन केला होता की मी चाललोय म्हणून सांगायला, पण तुम्ही फोनच घेतला नाही माझा. मग मी आजीला सांगितलं निरोप सांग म्हणून आई साहेबांनी. तुमचा निरोप नाही मिळाला आम्हाला. मग तुम्ही कसं काय आला तिकडं? मला वाटलं माझा निरोप मिळाला म्हणताना आला तुम्ही. निरोप मिळाला नाही तुम्हाला?
मग तुमच्यापर्यंत बातमी कुणी पोहोचवली म्हणजे मी चाललोय म्हणून? ते महत्वाचं नाही. तर बघा आई साहेब, मला तुम्हासनी न सांगता जायचं नव्हतं, एवढंच मला सांगायचं आहे. आणि माझा काही प्लॅनच नव्हता तर तिकडं त्यांच्या संग सहलीला जायचा. मी ड्रायव्हर भेटतोय का बघायला गेलो तू. पण ईशाय फक्त तुम्ही सहलीला गेल्याचं नाही ना, तुम्ही आमच्याशी खोटं बोललाय, तो ईशाय आहे. तुम्ही आम्हासनी काय बोलला सा हा, की आपण जवळच्या जवळ सहल आहे, फारसं बजेट नाही म्हणून तुम्ही परवानगी दिली, बरोबर? होय. हा, पण आम्ही बघितलं की सहलीचा समदा खर्च आपल्याकडनं झाला होता. पण काय हरकत नाही ना, काय हरकत नाही. पण एकदा आम्हासनी सांगा तरी, हा असं खोटं केव्हापासून बोलायला लागला तुम्ही? आमच्याशी एक बोलता, बाहेर जाऊन वेगळंच वागता, असं का अधिपती? काय झालंय काय तुम्हासनी? असं का वागालाय? आमचं काय चुकलंय काय? आमची माया कमी पडलीये काय? आई साहेब, आमचा का राग यायलाय तुम्हाला? आम्ही जे करू त्याच्या विरुद्धच का वागालाय? सांगा ना अधिपती, सांगा आम्हासनी. कारण तुम्ही असेच धक्के देत राहिलात ना तर आम्हासनी झेपणार नाही. वय झालंय आता आमचं. नाहीतर तुम्ही असं करा, तुम्ही हा समदा कारभार तुमच्या हातात घ्या, आम्ही जातो चारधामच्या यात्रेला. हो आई साहेब, हो काहीतरी काय बोलताय तुम्ही. तुम्ही घरच्या मेन आहे, तुम्हीच बघा सगळं. माझ्या हातात काही सुद्धा नको आहे. तुम्ही तुमच्या मनाला लावून घेऊ नका की अहो त्या पोरांचं मन राखावं म्हणताना मी गेलतो. पोरांचं? हा, अहो एवढी एवढी चिमणी एवढी तोंड केली त्यांनी. कुणी? पोरांनी की मास्तरनी? ना